मोक्ष मार्गदर्शने कर्मभूतः तत्वार्थ सूत्र म्हणजे याच्यामध्ये 7 तत्वाचं वर्णन आहे, म्हणून त्याला नाव दिलं तत्वार्थ सूत्र किंवा मोक्षशास्त्र. म्हणजे 7 मध्ये जो एकत्व पाहतो, जीवत्व पाहतो. म्हणजे जीव द्रव्यामध्ये सुद्धा आपलं जीवत्व कसं आहे, तर शुभ अशुभ शुद्ध पर्याय हे घेतलं. व्यवहार नयाने जीवतत्व आणि निश्चय नयाने त्याच्यामध्ये जीवत्व पाहिलं. तो कोण आहे, एक निजध्रुव कारण परमात्मा. मग हे पाहणं म्हणजेच मोक्षशास्त्र सांगितलं. आणि त्याला दुसरं काय नाव दिलं, मोक्षशास्त्र, तत्वार्थ सूत्र. आता ह्याला अजून नाव काय आहे, किती ज्यांनी टीका केलेली आहे ते सगळे झाले ना. म्हणजे आता सर्वार्षिकी आहे, राजवार्तिक आहे, तत्वार्थ चिंतामणी आहे, आणखी काय गंधहस्ती महाभाष्य आहे. म्हणजे हे सर्व काय आहे की ह्या सर्वांमध्ये वेगवेगळी नावं ती आलेली. त्याचंही कारण ते सार्थक नाव आहे, श्लोकवार्तिक पण आहे. म्हणजे त्याच्यावर श्लोक रचना करून टीका केलेली विद्यानंदाचार्यांनी. अकलंकाचार्यांनी राजवार्तिक म्हणून त्याच्यामध्ये सुंदर असं विवेचन केलेलं आहे की जेणेकरून साधक बाधक विचार करून त्याच्यावर पुष्कळ विश्लेषण केलेलं आहे. आणि अन्य मतवादीचंही खंडन केलेलं आहे की जेणेकरून आपल्याला खंडन मंडनात्मक पद्धतीने आपण आपल्या विचाराची पुष्टी करायची, आपल्या विचाराची म्हणजे तत्वाची, हे दाखवण्यासाठी केलेलं आहे. आणि काय सांगितलं की वास्तविक पाहता की मोक्ष मार्ग शनेता म्हणताना इथं हे सांगायचं की मोक्ष मार्गाचे नेता, मोक्ष मार्गाला घेऊन जाणार आहे त्याला आपण नेता केव्हा म्हणतो, जो पुढारी असतो त्याला नेता म्हणतो. आणि इथं कोण आहे, अर्यंत भगवान म्हणणार मोक्ष मार्गाला घेऊन जातात, म्हणून मोक्ष मार्गाचे नेतारम म्हटलं. तर भगवान आम्हाला घेऊन जात नाही, आपली कल्पना ही चुकीची आहे. मोक्ष मार्गस्य नेतारम म्हणताना आपली परिणती आपल्याला घेऊन जाते. भावना भवनाशिनी भावना भववर्धिनी, म्हणजे आपलीच भावना आपल्याला काय करते, भवाला वाढवते. आणि आपलीच भावना आपल्याला भवाचा नाश करून मोक्षाला घेऊन जाते. म्हणून शुद्धोपयोगात राहिलेलं असताना मग पहिलंच पद कशाचं आलंय, मोक्ष मार्गश नेतारम म्हणताना मोक्षाला घेऊन जाणारी शुद्धोपयोगाची पर्याय, मुक्तीकडे घेऊन जाणारी शुद्धोपयोगाची पर्याय, म्हणजे स्वतंत्रता दाखवून देणारी शुद्धोपयोगाची पर्याय, एवढं त्यात भरलेलं आहे. मग आपण ती पर्याय असताना देखील कोणाला नमस्कार केला, वंदे तद्गुण लब्धे म्हणतो. कोणाला केला, त्या गुणाच्या प्राप्तीसाठी. मोक्ष मार्गश नेतारम भेत्तारम कर्मभूताम ज्ञातारम विश्वतत्वानां वंदे तद्गुण लब्धे. मग त्यांच्या गुणाची नव्हे प्राप्ती, तत् म्हणजे त्या गुणांची प्राप्ती. प्राप्ती म्हणजे आता गुण वेगळे निर्माण करायचे नाही, आहे त्या गुणाला फक्त विकसित केलं, प्रगट केलं. त्यासाठी मी नमस्कार करतो, म्हणजे आत्मानुभूती घेतो निश्चय नयाने. आणि व्यवहार नयाने मग आलं त्या, म्हणजे कसं घ्यायचं की आता ती परिणती म्हणजे शुद्धोपयोगाची परिणती नेता आहे, भेदता आहे आणि विश्वतत्वाची ज्ञाता आहे. हे संपूर्ण तत्वाला जाणार. पण हे सगळं विशेषण कुठं लागलं, ध्रुवाकडे लागलं किंवा त्या व्यक्तीकडे लागलं, अर्यंत भगवान म्हणा किंवा आपला कारण परमात्मा म्हणा, इकडं लागलं ते. मग ते पर्याय घेऊन जात असताना, पर्यायच कर्माचं भेदन करत असताना ध्रुवाकडे का, तर ज्याच्या आश्रयाने हे कार्य झालं त्याचं नाव घेतलं. पर्याय काम करते पण आश्रय कोणाचा घेतला, कोणाच्या आश्रयाने हे कार्य झालं, निजध्रुव कारण परमात्म्याच्या आश्रयाने झालं. जसं राजा युद्धामध्ये कुठेही भाग घेत नाही, सैन्याला पाठवतो, पण काय नाव आलं,
राजाने एवढं मोठं युद्ध केलं आणि त्याच्यावर विजय प्राप्त केला. राजा तर त्यात काहीच नाही, सहभाग सुद्धा नाही त्याचा. मग का तसं राजाचंच नाव आलं पुढं? तर राजा मुख्य ना त्याच्यामध्ये. तसं इथं मुख्य निजध्रुव कारण परमात्मा त्याच्या आश्रयाने कार्य होते. त्याच्याच आश्रयाने संसार होतो, त्याच्याच आश्रयाने मोक्ष होतो. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं की आपली शुद्ध उपयोगाची परी आपल्याला मोक्षाला घेऊन जाते, म्हणजे स्वतंत्रता दाखवून देते आणि कर्मरूपी पर्वताचं भेदन करणारी आहे. म्हणजे स्वभावात राहिलं की अशुद्धता निघून गेली. कर्मरूपी पर्वत का म्हटलं त्याला? पर्वताची उपमा का दिली? तर पर्वता एवढे कर्म एवढे ढीगभर संचित झालेले अनादी काळापासून. मग तेवढ्या सगळ्याचं एक कुठारा घात घातला की ढासळून जाते. मग तसं कशाचा कुठारा घात घेतला? शुद्ध उपयोगाची परिणती झाली की सगळे कर्म पर्वतासारखे ढासळून पडले. म्हणून कर्मरूपी पर्वताचे भेदन करणारे. आणि पुढे काय सांगितलं? ज्ञातारम विश्वतत्वानाम. विश्व म्हणजे संपूर्ण तत्वाला संपूर्ण तत्व म्हणजे कुठलं घेतलं? जीव अजीव, आश्रव बंध, संवर निर्जरा आणि मोक्ष. म्हणजे ह्या सर्वांमध्ये म्हणजे एवढ्या 7 मध्ये सगळ्याचा अंतर्भाव होतो, जेवढी तत्व आहेत. कारण आश्रव बंध संसार आहे. संसाराची जेवढे काही कल्पना आहे तेवढ्या सगळ्या ह्यात अंतर्भूत झाल्या. संवर निर्जरा मोक्षाचं कारण आहे. म्हणून जे काही स्वतंत्रता आहे ती सगळी ह्याच्यामध्ये अंतर्भूत झाली. ह्यापेक्षा वेगळं काही. आणि जीवाजीवापासून याची उत्पत्ती झाली. जीवाजीव एकत्र आले की संसार झाला. जीवाजीव वेगळे झाले की संवर निर्जरा आणि मोक्ष झाला. काय आहे म्हणजे याच्यात काय पाहायचं? शेवटी ज्ञानी कोण आहे? जीवाजीवामध्ये ज्ञानी आहे जीव, म्हणजे ज्ञान गुणवाला. आणि अजीव मध्ये तर ज्ञान गुणाने रहित आहे. त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. मग ज्ञान गुणाने सहित असलेल्या आत्म्याकडे जर पाहिलं तर काय दिसेल? की जीवच हे सर्व आश्रव बंध वगैरे आपल्या परिणतीने करतोय आणि आपल्याच परिणतीने सोडतोय त्याला. म्हणून संवर निर्जरा मोक्ष होते. म्हणून सगळ्यामध्ये काय पाहिलं? अजीव तत्वामध्ये सुद्धा जीवत्वच पाहिलं. अजीव तत्वाला जाणणारा कोण आहे? तर जीव. मग तो रागद्वेष केलं तरी त्यामध्ये आपलं जीवत्व त्याने सोडलं नाही, म्हणून त्याच्यापासून भिन्न आहे हे जाणलं. तसं आश्रवबंध किती झाला तरी त्याच्यापासून भिन्न जीवत्वच आहे. म्हणून ह्या सगळ्यामध्ये एकत्व पाहिजे. संवर निर्जरा मोक्ष करणारे सुद्धा हे पर्याय, म्हणून त्याच्यापासूनही भिन्न एक जीव तत्व आहे, म्हणजे जीवत्व आहे. मग तसं ज्ञानानंद स्वभाव कायम आहे हे पाहिलं तर 7 मध्ये एकत्व पाहणारं असं मोक्षशास्त्र. वंदे तद्गुण लब्धये. त्या गुणांच्या प्राप्तीसाठी, त्या गुणांच्या प्राप्तीसाठी म्हणजे अभिव्यक्ती करण्यासाठी, अनंत गुणांच्या स्वरूपाची अभिव्यक्ती करण्यासाठी नमस्कार करतो. म्हणजे भाव नमस्कार करतो, म्हणजे आत्म्याला जाणतो, आत्मानुभूती घेतो. इतकं सोपं आहे. आपण अवघड का करून ठेवलं त्याला? आणि तो असं कुठे एवढं जमत असतं का? निश्चय व्यवहार म्हणतो तर दोन्ही शिवाय कार्यच होत नाही. व्यवहार पण आहे आणि निश्चय पण आहे. जी पर्याय आहे ती काय आहे? व्यवहार आहे. आणि जो ध्रुव आहे तो सत्य ध्रुव निश्चय आहे. मग परिणतीलाही आम्ही सोडून ध्रुव आहे असं म्हणत नाही. अनेकांत सांगितलं. आणि ध्रुवाला सोडून परिणती नाही. शुद्ध उपयोगाची पर्याय व्यवहार आणि आत्मा निश्चय. म्हणून त्या आत्म्यामध्ये काहीच नाही. 6वी गाथा सांगितली ना समयसारची. आत्मा जसा आहे, जो सो सोचेव, तो न्यायिक शुद्ध आहे. त्याच्यामध्ये दुसरी कुठलीही भानगड नाही. मग हे जर आपल्याला समजलं तर प्रत्येक समय कसं आनंदी जगायचं हे कळण्यासारखं आहे. मग त्यात सांगितलं ना, आता ह्या सगळ्यामध्ये पहिला पण जीव तत्व व्यवहाराने पाहिलं तर त्यात एकच जीव दिसतो. एकच जीव म्हणजे जीवत्व त्याचं सर्व अवस्थेत समान दिसतं. शुभ पर्याय असू देत, अशुभ पर्याय असू देत, नाही तर शुद्ध पर्याय. कुठेही तिथं पाहिलं पर्याय कुठून तर विषमता. अशुभ भाव करणारा नरकात जातो, शुभ भाव करणारा स्वर्गात जातो
आणि शुद्ध भाव करणारा मोक्षात जातो. वेगवेगळं फळ दाखवलं, विषमता. पण त्या सर्व अवस्थेमध्ये हा जीव अन्वय रूपाने एकच आहे ना, समान एक शुद्ध तत्व जसं आहे तसंच आहे. अशुभ भाव केला तरी त्याचं काही शुद्धत्व नष्ट झालं नाही, आणि शुभ भाव केले तरी त्याचं शुद्धत्व नष्ट झालं नाही, आणि शुद्ध भाव केले तरी त्याचं जीवत्व नष्ट झालेलं नाही. म्हणजे तोपणा काय नाही तिन्ही पर्यायामध्ये. म्हणून तिकडं लक्ष दिलं तर समता आहे, आणि पर्यायाकडे लक्ष दिलं तर मला मोक्ष कधी होणार, आकुलता. मी शुभाशुभाच्या अतीत शुद्ध भाव कधी करणार, मग मी शुद्ध भाव झाला तर मला मोक्ष कधी मिळणार, असा विचार आला की काय होतंय, आकुलता होते. म्हणजे पर्यायाकडे पाहिलं की आकुलता. आणि दृष्टी कुठं द्यायची, वस्तूमध्ये जसं आहे तसं जाणलं, पण दृष्टी कुठं आहे, निश्चयाकडे दृष्टी आहे. म्हणजे निश्चयाने त्यातलं एकत्व सांगितलं. मग त्याला एक उदाहरण खूप सुंदर आहे की हरिश्चंद्राचं नाटक चाललेलं होतं, आणि नाटक चाललेलं असताना काय घडलं, खूप प्रेक्षक पाहायला बसले होते, कारण त्यांचं प्रसिद्ध असतं ते, आणि त्यात अगदी खरंच आहे असं वाटत असतं, इतकं सुंदर वटवतात. आणि त्यात त्यांची पत्नी पण बसली होती प्रेक्षक म्हणून. मग त्यावेळेस कुठलं तरी असं एक दृश्य चाललेलं होतं, अतिशय क्रूरतेचं, आणि पोटात सुरी खुपसून आता त्याची रक्ताची चिळकांडी उडाली आहे, आणि खूप त्याला दुःख झालंय, तो कोसळलाय असं दाखवलंय. आणि त्यावेळेस सगळेजण इतके रडतात, अश्रू त्यांच्या आवरत नाही सर्व प्रेक्षकांना. पण तिथं जी बसलेली असते ना पत्नी, तिच्या डोळ्यात अश्रू पण नाही, दुःख पण नाही, सुख पण नाही, काहीच नाही, जशीच्या तशी तटस्थ. मग शेजारच्यांना उत्सुकता झाली, काय बाई तुम्ही निर्दयी आहात एवढे, तुम्हाला म्हणजे ह्या दुःखाचं काही वाटत नाही का, तुम्हाला काही सुद्धा दुःख होत नाही का, डोळ्यातनं पाणी येत नाही का, मला तर आवरत नाही अजून, आम्ही की बघा आमचा रुमाल केवढा भिजलाय म्हणून दाखवतो. मग त्यावेळेस ती काय म्हणते, तो मेला कोण आहे मला माहिती. तो मेला म्हणजे तो हरिश्चंद्र माझा पती आहे, आणि तो काय करतोय, ही सगळी नाटकं दाखवतोय, तो तसा नाही. आता जो तुम्ही पाहिला तो तसा नाही, त्याचं वेगळं रूप आहे, आणि ते मला माहित असल्यामुळं मी अगदी तटस्थ आहे, समता भावाला प्राप्त झालेली आहे, ना सुख ना दुःख. आणि तुम्ही त्या पर्यायाकडे बघून का रडताय, तर तसंच आहे असं समजतंय त्या पर्यायाला बघून. त्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, त्याला किती दुःख झालं, असं त्या पर्यायाकडे तुम्ही पाहताय. पण ते सगळं नाटक आहे. मग तसं संसार हे एक नाटकच आहे. म्हणजे या पर्यायाकडे पाहून आश्रव इतका झाला, बंद एवढा झाला, तर संवर होतोय, आता एवढे निर्जरा होते, खूप चांगलं आहे, आता सुटलं दुःखातून. कशा सुख ना दुःख, काय चांगलं नाही काय वाईट नाही, फक्त जाणलं. म्हणजे ह्या सातही तत्वामध्ये जीवत्व जाणलं तर तो काय होत आहे, शांतीला प्राप्त होत आहे. आणि पर्यायाकडे पाहिलं तर काय होत आहे, दुःख होत आहे. तर तसं दुःख होऊ नये असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे सांगितलं, ह्या सातमध्ये एकत्व पाहून फक्त एक निज ध्रुवाचं अवलंबन घेतलं पाहिजे असं सांगितलं. म्हणून ज्ञातारम विश्वतत्वानां वंदे तद्गुण लब्धये, म्हणजे त्या गुणांच्या प्राप्तीसाठी असं आपण म्हणतो, पण वास्तविक पाहता काय आहे की भगवंतांना नमस्कार करताना त्यांना आदर्शभूत निवडलेला. म्हणून त्यावेळेस उपचाराने म्हटलं जाईल की त्यांनी जशी गुणाची प्राप्ती केली, म्हणजे आविष्करण केलं, तसं माझ्याही जीवनात येवो म्हणून मी त्यांना नमस्कार करतो, म्हणजे त्यांना मी आदर्श ठरवतो. मग आदर्श ठरवलं तरी सुद्धा त्यांच्या कारणाने तुला प्राप्त होणार नाही, तुझ्या कारणाने तुलाच प्राप्त होणार आहे. म्हणजे तुझ्याच परिणतीने, तुला शुद्ध उपयोगाच्या परिणतीने हे सर्व पर्यायामध्ये प्रगट होणार आहे. म्हणून वेगळं काय करण्याची गरज नाही हे सांगितलं. म्हणजे आपण भक्ती म्हणून दाखवली ठीक आहे, का तर विकल्पाच्या भूमिकेत आहे, त्यावेळेस आपण भक्ती दाखवतो, बहुमान करतो भगवंतांचा. कारण का तर त्यावेळेस कुठेतरी अशुभ विचार जाऊ नये, आणि ज्या निमित्तात मी
ही देशना प्राप्त करून स्वतःला जाणू शकलो म्हणून आपोआप त्यांचा बहुमान येतो, त्यांची स्तुती होते आणि मग त्यांना असा नमस्कार करतो, तो द्वैत नमस्कार झाला. भगवान श्रेष्ठ आहे, ते वंदनीय आहे, ते पूर्णतेला प्राप्त झालेले आहेत आणि मी त्यांना वंदन करतो. आतापर्यंत मी अशुद्ध आहे, अपूर्ण आहे आणि तशीच माझी सुद्धा योग्यता प्रगट हो, ह्या विचाराने तो काय करतो, नमस्कार करतो. हा झाला द्वैत नमस्कार. आणि अद्वैत नमस्कार मध्ये काय आहे, फक्त एक स्वतःला जाणणं. मग हे जर आपल्याला समजलं तर आपोआप काय होणार आहे, आपण सर्वच दुःखातून सुटतो, म्हणजेच आनंदाला प्राप्त होतो. पंचास्तिकामध्ये सांगितलं ना, चतुर्गती निवारणम सनिर्वाणम, म्हणजे जे भगवंतानी सांगितलेलं तत्व आहे तर ते कसं आहे, 4 गतीच्या दुःखाचं निवारण करणार आहे. हे निगेटिव्ह भाषा सांगितली. आणि पॉझिटिव्ह काय सांगितलं, निर्वाणाला प्राप्त करून देणार आहे, म्हणजे स्वतंत्रता. निर्वाण म्हणजे स्वतंत्रता. स्वतंत्रता प्राप्त होणं म्हणजे अस्तिकतन आणि दुःख नष्ट होणं, परतंत्रता नष्ट होणं हे नास्तिकतन. अस्ति नास्ती एका द्रव्यामध्ये असा अनेकांत दाखवून दिला, तसंच इथंही सांगितलेलं आहे. मग पुढे तो श्लोक घेतलेला आहे, त्रैकाल्यम द्रव्य षटकम नवपदसहितम षट्काय लेशः पंचान्ये चास्तिकाया चारित्रभेदा इत्येतन्मोक्षमूलं त्रिभुवनमैत्रेयी प्रोक्तमर्हद्भिरीशैः प्रत्येति श्रद्धाति स्पृशति च मतिमान् स वै शुद्धदृष्टिः. काय सांगितलं, त्रैकाल्य म्हणजे काळ 3 आहे, 6 द्रव्य आहे, 9 पदाने सहित, जीव, षटकाय लेशा, षटकाय म्हणजे षटकाय जीव, षटकाय म्हणजे 5 स्थावर आणि 1 त्रस, आणि लेशा 6 घेतल्या, तसं षट शब्द इकडं पण वापरायचा. 5 अन्य 5 अस्तिकाय द्रव्य आहे. आणखीन काय सांगितलं, व्रत, समिती, गती म्हणजे 5 व्रत, 5 समिती आणि 4 गती, ज्ञान, चारित्र, भेदा म्हणजे हा भेदाने सहित आहे. इत्येतन मोक्षमूलम, अशा रीतीने हे मोक्षाचं मूळ. त्रिभुवनमैत्रेयी, ही 3 लोकाच्या द्वारे पूजित कोण आहे, अर्हत ईशैही, अर्हद्भिरीशैही, अर्यंत भगवान जे ईश म्हणजे स्वामी आहे त्यांच्याद्वारे प्रवक्त म्हणजे सांगितलेलं आहे, प्रकर्षाने सांगितलेलं आहे. म्हणजे हे संपूर्ण स्वरूप, मूळ स्वरूप जे सांगितलं वस्तू व्यवस्था, ते कसं सांगितलेलं आहे तर अर्यंत भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि त्याला प्रत्येती श्रद्धाती स्पृशतीच मतिमान स वै शुद्ध दृष्टी, तो सम्य दृष्टी आहे. ह्या मूळ स्वरूपाला जो प्रत्येती म्हणजे काय करतो, जाणतो, विश्वास ठेवतो. श्रद्धाती म्हणजे श्रद्धा करतो आणि स्पृशती म्हणजे अनुभव करतो किंवा स्वतःमध्ये लावतो. असा मतिमान म्हणजे ज्ञान, चारित्र आणि दर्शन असं सर्व ह्या 3 मध्ये घटलेलं आहे. असं बुद्धिमान म्हणजेच कोण आहे, जो बुद्धिमान आहे तो सम्य दृष्टी आहे, शुद्ध दृष्टी आहे. शब्द वापरला शुद्ध दृष्टी, म्हणजे त्याची वस्तूकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, शुद्ध. शुद्ध कशाला म्हणायचं आणि मिश्र कशाला म्हणायचं, शब्द आला ना तर राजवार्तिक मध्ये शुद्ध आणि मिश्र लेशेवरून. तर एकच लेशा जिथं आहे त्याला म्हटलं शुद्ध, आणि 2 लेशेचं म्हणजे 2 लेशेचं वर्णन जिथं येतं त्याला मिश्र म्हटलं. मग तसं इथं शुद्ध दृष्टी म्हणजे फक्त वस्तूला मिसळून न पाहता ज्याचे त्याचे गुण त्याच्यात पाहतो. द्रव्य गुण पर्यायाची ओळख कशी झालेली आहे, जीवामध्ये ज्ञान गुण पाहतो पण स्पर्श गुण पाहत नाही. स्पर्श गुण हा पुद्गलाचा आहे आणि ज्ञान गुण हा जीवाचा आहे. म्हणजे सम्य दृष्टी काय करतो, वस्तूला मिश्रित पाहत नाही, अशुद्ध पाहत नाही. अशुद्ध पाहिलं की काय होतंय, वस्तू अशुद्ध बोललं जाईल पण श्रद्धेमध्ये काय राहील, शुद्धता राहील. वस्तू जसं आहे तसं मी
मी काळा आहे, गोरा आहे किंवा मनुष्य असं बोललं तर हे अशुद्ध बोललो आपण. पण विचारात काय आहे? काळा गोरा हे सगळं शरीराचं आहे, ते माझं नाही. मी मनुष्य म्हटलेलं सुद्धा ते माझं नाही. पंचास्तिकामध्ये आता ते सगळं चाललंय की नाही, की देव पर्याय झाली, मनुष्य पर्याय झाली. ही सगळी पर्याय कशी आहे? उत्पाद वेळेला प्राप्त झाली तरी अन्वय रूपाने राहणारं द्रव्य तेच आहे. जीवद्रव्य नष्ट झालेलं नाही. जीवद्रव्य तेच आहे हे सांगितलं. म्हणजे असतचा उत्पाद होत नाही म्हणजे काय सांगितलं? नवीन जीवद्रव्य तयार होत नाही त्या पर्यायाबरोबर. आणि ते सर्व विजातीय पर्याय आहे. त्याच्यातून आपलं काहीच साध्य होत नाही. म्हणून त्याच्यातनं लक्ष हटवून कुठं आला तर इकडं आतापर्यंत लक्ष चतुर्गतीचे आहे सर्व ब्रह्मणाकडे, पण आता लक्ष आलं स्वभावाकडे. तर आपोआप काय झालं? शुद्ध स्वरूपाला पाहून तो आनंदाला प्राप्त होतो. म्हणून त्रैकाल्यम, पहिले शब्द काय वापरला? त्रैकाल्य. त्रैकाल्याचा अर्थ काय सांगितला? 3 काळ. मग 3 काळचा अर्थ काय होतो? भूत, भविष्य, वर्तमान. हे तर स्पष्ट आहे. मग 3 काळ दाखवायचं म्हणजे काय सांगायचंय? तर 3 काळ दाखवला म्हणजे परिणमन सांगितलं. त्रिकाल. त्रिकाल म्हणजे उत्पाद व्यय हे सांगून परत त्रैकाल्यम द्रव्यषटकम त्याला जोडून लगेच कुठला पद? 6 द्रव्य सांगितलं. म्हणजे उत्पाद व्यय म्हणजे परिणमन चालू असताना देखील द्रव्यामध्ये, जगामध्ये 6 द्रव्याचं कमी जास्त संख्या झाली नाही जातीच्या अपेक्षेने. म्हणजे द्रव्य आहे तसं राहिलं, हे तर ध्रुव आलं. 6च द्रव्य राहिले, कमी झाले नाहीत आणि जास्त झाले नाहीत. मग एवढं समजून आपल्या जीवनात लगेच काय उपयोग होतो? मी ह्या 6 द्रव्यामध्ये जीव, 3 काळामध्ये जीवच आहे. परिणमन झालं. भूतकाळामध्ये मी देव होतो, आता वर्तमानामध्ये मनुष्य आहे. हे सगळं मी सांगितलं तरी ते माझं स्वरूप नाही. का नाही? तर पुद्गलाच येते. देव, मनुष्य वगैरे ही पर्याय माझं नाही, ही माझं परिवर्तन नाही. म्हणून त्रिकालामध्ये माझं परिवर्तन कोणतं चाललंय? ज्ञान रूपाने, म्हणजे जाणणे रूपाने चाललेलं आहे. चेतन रूपाने चाललंय. हे सगळं मनुष्य, देव वगैरे सांगणं उपचार आहे. ह्या रूपाने माझं परिणमन होणं स्वरूप नाही. मी याच्यापासून भिन्न आहे. म्हणजे आपण फक्त पाहतो काय सांगितलंय? 3 काळ सांगितले, 6 द्रव्य सांगितले, 6 लेश सांगितले, षटकाय जीव सांगितले. अशा रीतीने एवढं सगळं सांगितलंय. मग त्याला कळत नव्हतं काय एवढं? इंद्रभूतीला. इंद्रभूतीकडेच घेऊन गेला ना हा श्लोक तो. ब्राह्मण म्हणजे देवाने वेश घेतलेला तो, म्हणजे इंद्राने. मग त्या इंद्रभूतीला एवढं कळलं नाही का एवढा विद्वान असून? त्याला शब्दाला शब्द सांगता येत होते. आता जसं आपण सांगितलं 3 काळ आहेत, मग ते काय त्याला कळलं नसतं का 3 काळ सांगायला? पण त्याच्या लक्षात आले, चाणाक्ष बुद्धी आहे, की त्याने जर मला अडवलं, ह्याचा अर्थ काय सांगितला तुम्ही पण मला कळलं नाही, तुम्ही ह्याचा भाव सांगा म्हटलं तर मला सांगता येणार. त्याचा भाव एवढा आहे, उत्पाद वेद्रव्य त्यात आहे, हे सगळं सांगायचंय. 6 द्रव्याची त्याला ओळख कुठं आहे? त्यामुळे त्या 6 द्रव्यामध्ये मी एक जीवद्रव्य कायम आहे हे सांगता आलं नसतंच त्याला. जेव्हा मग त्याने सांगितलं तुझ्या गुरुकडेच चल, आणि तिथंच सांगतो हे उत्तर. म्हणजे अजून अभिमान होता, म्हणजे मला येत नाही, तुझ्या गुरुकडनं मी समजून घेतो, ही सुद्धा एवढी रुजता नव्हती. मी सांगतो ह्या आशेनेच चाललाय तो, पण तिथं जाऊन सांगतो. म्हणजे त्याला माहिती की ह्यांचे गुरु विद्वान आहेत आणि तिथं मला काहीतरी समजल, हे आत भाव पडलाय, पण मी सांगतो तिथं तुला, असं तो म्हणते. आणि त्या इंद्राला तेवढंच पाहिजे होतं, फक्त तिथपर्यंत आणायचं होतं त्याला. बाकी पुढचं सगळं कार्य होणारच आहे. म्हणून मग त्या ठिकाणी आलं ना, अजून भगवंतांना पाहायच्या आधीच समोर शरणात पोहोचला. काय प्रभाव पडला? मानस्तंभाकडे पाहिलं की मानस खंडित झाला आणि इतका रुजू झाला की त्या भगवंतापर्यंत पोहोचेपर्यंत दीक्षाच झाली. म्हणजे किती परिणामन झर झालं. आणि आता कुठं त्याला मनपरिज्ञान पण झालं. काय करावं लागलं? ज्ञानासाठी वेगळं ज्ञानावरण कर्म काहीही आडवालं नव्हतं, फक्त दृष्टी चुकत होती. म्हणून शुद्ध दृष्टी, काय नाव दिलं तिथं? सम्यक दृष्टीला शुद्ध दृष्टी म्हटलं.
म्हणजे हे सगळं जो जाणतो, प्रत्येती, श्रद्धदाती, स्पृशती, एवढं सगळं आम्ही स्वभावाकडे लावलं नाही. ज्ञान, दर्शन, चारित्र्य सगळं आहे आपल्याजवळ, पण ते स्वभावाकडे लावलं नाही म्हणून शुद्ध दृष्टी झाला नाही. ती वस्तूला जसे तसं पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली तर किंचित मात्र आपली दुर्दशा होत नाही. मग हे 3 का लावले? श्रद्धा फक्त ठेवली तर चाललं असतं ना. सगळं पाहिजे. जसं त्या गाईला हिरवच गवत पाहिजे होत, पण काय केलं, आता उन्हाळ्यात कुठून आणणार हिरवं गवत म्हणून हैराण झालाय त्याचा मालक. आणि त्याला वाटते काय करावं, ती आता अशक्त होत चालली, काय खात नाही. आणि शेवटी हा प्रश्न विचारला एका संन्याशाला, तर काय अवघड आहे, घाला तिच्या डोळ्यावर एक हिरवा चष्मा आणि तिच्या पुढे टाका वैरण. आणि तसंच केलं तरी इतकी तिने भर भर खायला सुरुवात केली, जरा सुद्धा अडली नाही. कारण तिला काय दिसत होतं, हिरवं गवत. म्हणजे हिरवं नसताना हिरवं दिसलं. तर अशी दृष्टी नको. त्याला स्पृशती, श्रद्धदाती आणि प्रत्येती तिन्ही झालं ना. काय त्याने केलं तिथं? त्या गाईने कोणती श्रद्धा केली, का ज्ञान केलं की चारित्र्य केलं? हिरवा चष्मा घातल्यावर तर तिला काय वाटलं की हे हिरवंच गवत आहे. म्हणजे त्याने खोटं ज्ञान केलं, मिथ्या ज्ञान झालं. मग तशी श्रद्धा ठेवून खायला सुरुवात केली. तिन्ही पण आहे तिच्या जवळ, पण सगळं खोटं झालं. मग तसं आम्ही काय करतोय, आमच्याजवळ तिन्ही आहे पण खोटं करतोय, शुद्ध दृष्टी नाही आमची. शरीरात राहून शरीरासारखंच वागतोय. म्हणजे शरीर जसं करेल तसंच मी आहे अशा रीतीने ही भ्रांत कल्पना करतोय. म्हणजे एवढी श्रद्धा केली शरीरावर की शरीराला एक क्षण सोडण्याची इच्छा नाही. एवढं शरीराचं ज्ञान केलंय की शरीर म्हणजेच, शरीराचं भोग म्हणजेच मी आहे. आणि एवढं शरीराविषयीचं चारित्र्य केलंय की इकडून तिकडं जाणं म्हणजे माझं स्वरूप आहे. डोळ्याने पाहिलं नाही, दिसलं नाही तर कसं होणार, कानाने ऐकू आलं नाही तर कसं होणार, आणि पायाने चालता आलं नाही, पॅरालिसिस झाले तर कसं होणार. म्हणजे इतकं शरीरावर तो अवलंबून राहिलाय. पण ती त्याची दृष्टी जेव्हा भेद विज्ञानाच्या दृष्टीने फिरली त्यावेळेस आपोआपच त्या शरीराविषयीचं मन उडून गेलं का? उडून खरंच गेलं का? अजून बाजारात पोचतोच आहे 1000ची साडी आणायला, 2000ची साडी आणायला. त्या खूप सुंदर मेरी जीवन गाथामध्ये एक उदाहरण एवढं सुंदर घेतलंय की त्यांनी काय सांगितलं की एक पंडित होते आणि त्या पंडिताने एक साडी आणली होती 100 रुपयाची आपल्या पत्नीला. आणि ती साडी तिला देत असताना ती काय म्हणते, का बरं ही अंगावरची साडी काही वाईट आहे का, कशाला तुम्ही आणली ही? नाही, ही जरा चांगली दिसते, ही घाल म्हणतोय. तर ती काय म्हणते, सौंदर्य वाढवण्यासाठी मी कपडे घालत नसते, कुणाला आकर्षित करायचे सौंदर्य वाढवून, मी फक्त शरीर झाकण्यासाठी वस्त्र घातलेलं आहे. झालं. तिथं तिने आपली दृष्टी अशी म्हणजे इतकं साधं राहण्याची, शरीरापासून भिन्न, ही सगळं पंडित ते आणि पंडितांनी हे सांगितलं. परत थोडे दिवसांनी ती पंडितांनी काय म्हणाली, आता आपल्याला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. आता आपण पाप कार्य करायचं नाही कुठलं, ब्रह्मचर्याने राहायचं. मी आता तुमची मुलगी आहे समजा आणि तुम्ही माझे वडील आहात. ते काही पंडित मानायला तयार झाले नाही, जरा दुर्लक्ष केलं ह्या गोष्टीकडे. पटकन ती त्यांच्या मांडीत जाऊन बसली आणि ती काय म्हटली, तुम्ही माझे पिता आहात. आणि तेवढ्याने ते इतके गदगद झाले पंडितजी, म्हटले की म्हणजे तिला एकदम त्यांनी संबोधन काय केलं, बाळ म्हणून. म्हणजे तू माझी मुलगी. आणि खरोखर जे मला आज जीवनात दृष्टी ती मिळाली तुझ्या ह्या कृतीने मिळाली की मी अनेक शास्त्र आजपर्यंत वाचले, त्याच्यातून मला ही दृष्टी मिळाली नव्हती. आणि तेव्हापासून ते दोघेही ब्रह्मचारी राहिले.
म्हणजे काय सांगायचं ह्याच्यामध्ये तात्पर्य, प्रत्येकाने ही आपली दृष्टी आपल्या जीवनातून शिकली पाहिजे. नाहीतर काय चाललंय, आपण ऐकतोय परत तसंच जातोय घरी, आपल्या जीवनामध्ये काही परिवर्तन करत नाही, परत त्या टीव्ही समोर जाऊन बसतोच आहे, प्रसंग पडला हॉटेलमध्ये जातोच आहे, परत त्या बाजारात जातोच आहे, काहीतरी वस्तू आणतोच आहे, अजून हौस वाटतीच आहे. आपल्या जीवनात काय उपयोग करतोय हे समजून, प्रत्येती श्रद्धाती स्पृशती हे सगळं आपल्या जीवनात आलं पाहिजे. आपण केला का स्पर्श आपल्या स्वरूपाला, ज्ञान स्वरूपाला स्पर्श केला तर हे आपल्या जीवनात अशी दुर्दशा कधीच होणार नाही. म्हणून प्रत्येक समय आनंदी जगणं अत्यंत आवश्यक. इष्टोपदेश. यस्य स्वयं स्वभावाप्ति प्रभावे कृष्ण कर्मणः तस्मै सौज्ञान रूपाय नमस्तु परमात्मने. काल आपण काय पाहिलेलं होतं की ज्याला 4 कोस ओझं वाहण्याची सवय आहे त्याला अर्धा कोस चालण्याची काय म्हणजे अर्धा कोस ओझं घेऊन जायला अवघड वाटणार नाही. तसं जो भाव मोक्षाला देतो तो त्याला स्वर्ग काही दूर आहे का, म्हणून तू स्वर्गाची इच्छा करू नको. ज्या भावाने उत्कृष्ट काही फळ मिळते तर त्याच्यामध्ये तू उपयोग लाव. म्हणजे शुद्ध उपयोगामध्ये हेच फळ आहे की तू पूर्ण स्वतंत्र अनंत काळपर्यंत अनंत सुखाचा भोग घेणार आहेस असं समजून घे. मग आता 5वा श्लोक सांगतात. ऋषिकजमना तंकम दीर्घकालोपलायितं नाके म्हणजे काय घेतलं, स्वर्गातील नाक ओकसाम देवांचे सौख्यम म्हणजे सुख. हे नाक ओकसामिव स्वर्गातील देवांच्या प्रमाणेच कसे असते, उपमा देता येत नाही, ते त्याच्याप्रमाणेच आहे, अनुपम आहे. ऋषिकजम इंद्रिय विषय भोगापासून उत्पन्न झालेले अनातंकम मरणपर्यंत यातनेने रहित आणि दीर्घकाल उपलालित म्हणजे असंख्यात वर्षापर्यंत ज्यांचा उपभोग घेता येतो असे ते स्वर्गसुख असते. दीर्घकाल उपलालित म्हणजे पालन केलं गेलेलं आहे, अनेक काळपर्यंत त्याला सागरपर्यंत हे सुख भोगता आलेलं आहे असं सांगितलं. म्हणजे ह्या श्लोकामध्ये काय तात्पर्य काय सांगायचं आहे, स्वर्गातील देवांचं सुख हे त्याच्याप्रमाणेच आहे, ते कसं वर्णन करू शकत नाही असं सांगितलं. आणि इंद्रिय सुख हे कसं आहे की जे इंद्रिय विषय भोगापासून उत्पन्न झालेलं आणि कसल्याही प्रकारची पीडा नाही स्वर्गामध्ये, अशा त्या यातनेने रहित अनेक म्हणजे सागर पल्य वगैरे ज्यांचं जे आयुष्य आहे तिथपर्यंत त्यांना त्याचा उपभोग घेता येतो असं ते स्वर्गसुख असतं. 5वा श्लोक पूर्ण स्वर्गसुखाचा महिमा दाखवणार. काय उपयोग आहे आपल्या जीवनामध्ये याचा, आहे का उपयोग, कशासाठी सांगितलं. स्वर्गसुखाची आपल्याला लालूच दाखवली का, तर लालूच दाखवली नाही. काय सांगायचं इथं की अशा स्वर्गात सुद्धा जाऊन तू इंद्रिय सुखाची इच्छा करू नकोस. आणि जे म्हणजे 4थ्या श्लोकात जे सांगितलेलं होतं की तू म्हणजे ज्याला अशी इच्छा झाली की मला स्वर्ग मिळेल की नाही, माझं समाधी साधेल की नाही, का नरकात जावं लागेल, मग त्याला सांगितलं काय अवघड आहे का, ज्या अशा प्रकारचा तू भाव करतोयस की ज्याने मोक्ष मिळेल, मग त्यावेळेस तुला स्वर्ग काही दूर आहे का असं सांगितलं. हे स्वर्ग तर मध्ये येणारच आहे. जसं आता एखादा चाललाय कलकत्त्याला आणि मधली कोणती जी स्टेशन येतात, मग तो चिंता करत बसला ह्या स्टेशनवर मला बघायला मिळेल का, उतरायला मिळेल का, काय तिथलं म्हणजे कलकत्त्याला चाललाय आणि एवढं मोठं शहरात तू म्हणजे निघालेला असताना मधली स्टेशन काय तू म्हणजे क्षुद्र स्टेशनासाठी काय आकुलता करतोयस असं सांगायचं. ते तर येऊनच जाणार आहे आणि ते दिसणारच आहे काय आहे ते, म्हणून ते ध्येय ठेवू नकोस. तसं इथं काय सांगितलं, हे स्वर्गीय सुख जे आहे ते इंद्रिय सुखच आहे आणि ते काय अतिंद्रिय नाही.
उलट ह्याच्यातनं हे दाखवून दिलंय 5व्या श्लोकात. म्हणजे ज्याची तू उत्सुकता ठेवतोय ते स्वर्गीय सुख कसं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जे इंद्र आहे ते सुद्धा कशाची धडपड इच्छा करतायत, तर मोक्षाची इच्छा करतायत. मी कधी मनुष्य होऊन मुनी होऊन मोक्षाला जाईल असं त्यांची इच्छा आहे. आणि तू आता मनुष्य असताना कशाची इच्छा करतोयस, स्वर्गाची इच्छा कर. आणि तिथे गेल्यावर परत काय म्हणणार, मनुष्य होईल असं कुठलं. आता हिथनं जाताना त्यांनी स्वर्ग मागितलाय म्हटल्यावर तिथे गेल्यावर म्हणतो बघा त्यांना किती देवांगण आहे, त्यांचं किती अनिमा महिमा लगिमा ह्या सगळ्या वृत्ती किती चांगल्या आहेत, त्यांना किती सुख आहे, त्यांचा किती परिग्रह आहे, मला काहीच नाही. परत मानसिक झुरत बसणार तिथं जाऊन. मिथ्या दृष्टी आहे ना, इथून जाताना इच्छा केली आहे आणि तिथे गेल्यावर ईर्ष्याभाव करत बसतो. म्हणून काय आहे की तू त्याचं ध्येय ठेवू नको, त्या स्वर्गाचं ध्येय ठेवू नको. रेल्वे बंद पडली की तुला त्या स्टेशनवर थांबावंच लागणार. मग किती काळ बंद आहे, 8 तास 10 तास. आणि मग त्यावेळेस अवदैक भाव केलेल्याचं फळ मिळालं ना, ह्या स्टेशनवर थांबायला मिळेल का, असं मिळेल. 10 तास रेल्वे जाणार नाही म्हणून सांगितलं. आता काय करतोय, बसते त्या स्टेशनवर, म्हणतो काय उगाच आपलं जायचं राहिलं आणि हे मध्येच काय 10 तास. मग तसं आहे, आपलं जायचं राहिलं मोक्षाला आणि हे काय मध्ये आलं स्वर्ग. तिथं गेल्यावर कळतंय. इथं जात नाही तोपर्यंत काय वाटत होतं, सगळं वर्णन वाचलं ऐकलं की वाटतं एवढं चांगलंय का स्वर्गामध्ये, मग बरं आहे की तिथं गेलं तर. आणि तिथं गेल्यावर तिथली चव कळते. तिथली चव 5व्या श्लोकात सांगून टाक. आकर्षण केलं नाही, विकर्षण केलंय. इंद्रिय सुखच आहे, अतिंद्रिय नाही. म्हणून त्या इंद्रिय सुखाचं काय स्वाद असतं हे माहितीये तुला, की त्याच्यातनं शांती तर कधीच नसते. आणि मग तो काय म्हणतो, तो लोकांतिक देव आलेला मनुष्याला वाद चाललाय ना, तो म्हणतो की नाही आम्हाला सगळं आधी कळलंय ना, आम्ही सगळी इतकी सेवा केली आमच्या सर्व इंद्रांनी वगैरे, 6 महिने आधीपासून रत्नवृष्टी वगैरे केली गर्भात येण्याच्या आधीपासून. मग आता आम्हाला पहिला चान्स दिलाच पाहिजे पालखी उचलायला. मग त्यावेळेस मनुष्य म्हणतो नाही, जो ह्यांच्यासारखा होतो त्यांनी पालखी उचलायची पहिल्यांदा. मग तो म्हणतो की आम्हाला इच्छा किती आहे, ह्यांच्यासारखंच होण्याची खूप इच्छा आहे, तुम्ही कोण होताय का. मग त्यावेळेस तो मनुष्य काय म्हणतो, आम्ही होऊ अथवा न होऊ आमच्यात आत्ता शक्ती आहे, पण तुमची ह्या पर्याय शक्ती आहे का, ह्या पर्याय तुम्ही ते होऊ शकत नाही. असं वाद विवाद करता करता शेवटी तो हार खातो आणि तो म्हणतो खरंच आहे, आम्हाला म्हणजे कितीतरी 1000 वर्षपर्यंत भूक लागत नाही खरंय, पण भूक लागली की वश नाही आम्ही त्याची. म्हणजे इंद्रियाच्या वश असं होतं की कंठातनं अमृत झरतच, म्हणजे आमच्याकडे संयम नाही. 1000 वर्षाने जरी एकदा कंठातून झरलं तरी तो असंयमच झालेला आहे. आणि तुम्हाला भूक लागली तरी तुम्ही उपवास करताय, तुमच्याकडे संयम आहे, तुम्ही त्याला वश करताय, तुम्ही दीक्षा घेताय. खरंच ह्या पदाची मी सुद्धा इच्छा करतो. तो इंद्र काय म्हणतो, मी सुद्धा ह्याच पदाची इच्छा करतोय, म्हणून तर एवढं मी कशासाठी आलंय की मला सुद्धा असं कधी दीक्षा घेऊन वैराग्य घेऊन मोक्षाला जाईल असं वाटतं. पण आता ह्या पर्यायत नाही. मग बसलाय ना तिथं जाऊन, कुठल्या भावनेने जाऊन बसलाय की अवधेक भाव केले की कधी स्वर्ग मिळेल आणि बघेल मी तिथलं सगळं ऐश्वर. आणि तिथं गेल्यावर एक एक क्षण मोजतोय, कधी संपेल कधी संपेल. कुठले संपतंय, सागरोपम जे त्याचं ठरलेलं आहे तेवढं आयुष्य संपल्याशिवाय त्याला जाता येणार नाही तिथे. म्हणून ह्या मनुष्याला सांगितलं किती दुर्लभ अशा पर्याय तुला आता किती साधना करता येते. म्हणून काय सांगितलं की जो 33 सागर पर्यंत ब्रह्मचर्याने राहणारा सर्वार सिद्धीचा इंद्र, पण तो नियोग आहे. आणि तरी सुद्धा इथं मनुष्य कर्मभूमीतला मनुष्य 33 वर्ष पाळेल ब्रह्मचर्य उत्कृष्ट, तर त्या 33 सागर पेक्षा सुद्धा तो काय आहे 18,000 शिलाने पाळतोय.
युक्त होऊन पाळतोय तर उत्कृष्ट आहे तो मोक्षाला जाणारा. म्हणजे 33 सागर कुठं आणि 33 वर्ष म्हटलं. 33 वर्ष नाही जमलं तर 33 महिने, 33 आठवडे, 33 दिवस, 33 तास, 33 मिनिट आणि 33 सेकंद. एवढं जरी तू मनाने पाळलंस तरी सुद्धा 33 सागरापेक्षा उत्कृष्ट आहे. म्हणजे एवढं या मनुष्यामध्ये ही शक्ती आहे. क्षणभरात सगळं नष्ट होत आहे, कुठलंही कर्म राहत नाही, कुठलं दुःख राहत नाही. एवढी उत्कृष्टता असून सुद्धा आम्ही तिकडे लक्ष देत नाही. काय म्हणतो 5वा श्लोक सांगितलंय की नाही, ऋषी गज मनातंकम, इंद्रियापासून उत्पन्न झालेलं सुख हे किती तिथं पीडा रहित आहे. आम्ही ताटावर बसलो की पडलीच माशी तिथे. प्रथम ग्रासे मक्षिका पात म्हणतो ना, पहिल्याच घासाला मासी पडली. कुठलं जेवायचं कुठलं काय. पण तिथं तसं नाहीये. त्यांना किती दिव्य सुख आहे आणि कुठलं काही बाधा नाही, कुठलं काही कोणी अडथळा करणारं नाही, कुठं पीडा नाही, काही कमवायला जायचं नाही. तर किती त्रास आहे. ह्या त्रासाला वैतागून कशाची इच्छा करतोय तो, स्वर्गातल्या सुखाची. म्हणतो काय नाही, कपडे आणायला गेलो बाजारात, पण जसं मनासारखं पाहिजे तसं मिळालं नाही, कारण तेवढे पैसे नव्हते. पण स्वर्गात बघा, तीर्थंकरांना सुद्धा आणून देणारे ते इंद्र, ते त्यांचे ठरलेले असतात ना पिटारे. मानस्तंभाला ते अडकवलेले पिटारे असतात. आणि त्या भरत क्षेत्रातल्या तीर्थंकराचे, ऐरावत क्षेत्रातल्या तीर्थंकराचे, विदेह क्षेत्रातल्या तीर्थंकराचे जे विशिष्ट त्यांचे ठरलेले मानस्तंभ आणि पिटारे, ह्यांचं त्यांना नाही, त्यांचं ह्यांना नाही, असं ते असतंच नियोजित. आणि ते बरोबर तीर्थंकर जन्माला आले की त्यांना ते आणून देतात, तिथले दागिने, ते कपडे. मग म्हणतो बघा, इथं मनुष्यापेक्षा सुद्धा ते म्हणजे स्वर्गातलं ते सगळं पाहून इतर मनुष्यांना काय वाटतंय, ह्यांना किती मिळतंय, व्यवस्थित मिळतंय. आणि त्या भावनेने तो कुठे जातो, मग स्वर्गात. इतर पाहणारे जे सामान्य मनुष्य आहेत ते म्हणतात तीर्थंकरांच्या अंगावरचे कपडे इथं भूमी गोचरी इथं नाहीच आहे तसं, आणि तसले दागिने इथं नाहीतच. मग ते स्वर्गात आपल्याला सुद्धा गेल्यावर मिळतील म्हणून त्या भावनेने तिथं जाऊन पोहोचतो. म्हणजे आहेच असे परिणाम लक्षात घ्यायचंय. मुलगी असताना तिला कोणी हातात घालायला देत नाही, बांगड्या काय, पाटल्या काय, किंवा काय हे नेकलेस म्हणा, किंवा काही लॉकेट असेल. मग ते तिला हौस कशाची असते, मनात असते, ते झुरत असते मनामध्ये. माझं लग्न झालं की मला चुडाच इतका मिळेल मोठा, मला मंगळसूत्र, लॉकेट, आणखीन काय नेकलेस, सगळं तेवढ्यासाठी तिने लग्न. आणि असं घडलेलं आहे. आणि ती रडत आली नंतर, लग्न झाल्यावर रडत आली, किती दुःख आहे, उगच केलं मी ह्या बांगड्यासाठी आणि दागिन्यांसाठी. मग ती ऐकून आपण हसतंय, पण असे परिणामात लपलेले, शृंगारासाठी असं करतोय तो. मग तसं स्वर्गात सुद्धा हा काय करतो, तिथलं मला असं सगळं मिळावं म्हणून भाव करतो इथं. पण ते नाही तुझं स्वरूप, हे शरीरच माझं नाही. म्हणून त्या पंडितांनीचं उदाहरण मुद्दाम सांगितलं की ही साडी जी आहे ती अंगावरची काही वाईट आहे का, परत कशाला ही बदलून दुसरी घालायची, तर सौंदर्य वाढतंय म्हणून. तर सौंदर्य वाढून कोणाला मी आकर्षित करणार आहे, मला तर फक्त स्वतःमध्ये राहायचंय असं सांगितलं. मग ते अजून एक उदाहरण खूप सुंदर आहे की राजाला सवय काय असते, एक ज्योतिष असतो राजाचा. ज्योतिषाला प्रत्येक वेळेस मुहूर्त विचारायचा आणि मग तो आपल्या राणीवर प्रेम करायला लागायचा. मुहूर्ताशिवाय तो काय राणीजवळ जायचंच नाही. राणीला वैताग आला किती, आणि तो ज्योतिषी पण मुहूर्त कसा काढून द्यायचा 3 वर्षातून एकदा. त्यामुळे राणी इतकी वैतागून गेलेली, ती म्हटली की तुम्हाला मुहूर्त काढून देताना 3 वर्षातून काढून देतो, आणि त्याला किती 1-1 वर्षाने 1-1 मुलं झालेली आहेत म्हणून सांगितलं राणीने. आणि त्यांना कसला मुहूर्त असतो मग, आणि आपल्याला असला कसला मुहूर्त दिलाय.
मग त्यावेळेस राजाच्या डोक्यात येतं. मग ज्योतिषाला बोलवतो, म्हणतो की मला 3 वर्षातूनच मुहूर्त निघतो, माझ्यासाठी शास्त्र वेगळं आहे आणि तुमच्यासाठी शास्त्र वेगळं आहे का म्हणतो. तुम्हाला 1-1 वर्षानंतर 1-1 मूल झाले. मग तो म्हणते ह्याचं उत्तर उद्या सकाळी दरबारातच देतो म्हणून सांगितलं. मग काय झालं, सगळे आता जमा झालेत दरबारात, काय होणार आहे, काय ह्याचं उत्तर देणार आहे वगैरे. मग त्यावेळेस सिंहासनावर बसले, आपल्या 2 बाजूला 2 मुलं, 3-3 वर्षाचं अंतर असलेली, राजाच्या 2 बाजूला 2 मुलं बसलेली आहेत. आणि तो ज्योतिषी आला तर 1 वर्षाचं काखेत होतं आणि 2 वर्षाचं आपलं हाताला बोट धरून चालत होतं आणि 1 तिसरं कुठं होतं, कुठेतरी 1 पाठीवर असेल नाही तर अजून 1 वर्षाचं पाठीवर, 2 वर्षाचं चालत. 3 मुलं होती. 3 मुलं घेऊन आणतात तो ज्योतिषी. तर मग ते 3 मुलं अशी होती